उमर मौलाली बिराजदार खून प्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे। जुन्या वादाच्या रागातून 3 मित्रांनी उमर मौलाली बिराजदार वय 22 राहणार मजरेवाडी नई जिंदगी सोलापूर याचा बुधवारी मध्यरात्री कोयत्यानं डोक्यावर हातावर 7 वार करून खून केला। या प्रकरणी MIDC पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती। मनसूर नदाफ वय 20, अविनाश चव्हाण वय 22, आहात सय्यद वय 23 अशी संशयितांची नावं आहेत। मृत उमर हा सोलापुरातून कलबुर्गी कर्नाटक इथं चिकन सेंटरवर काम करत होता। तो 15 दिवसातून एकदा सोलापुरात घरी येत होता। मंगळवारी रेल्वेनं उमर घरी आला होता। येताना रेल्वेत त्याचा मोबाईल चोरीला गेला होता। त्यामुळं बुधवारी तो नवीन मोबाईल आणायला म्हणून घराबाहेर गेला होता। दरम्यान उमरला ड्रिंक करण्याच्या निमित्तानं संशयितांनी शांती चौकातील पाण्याच्या टाकीजवळ नेलं। मद्यपानावेळी जुन्या वादाचा विषय निघाला आणि भांडण सुरू झालं। त्यावेळी तिघांनी सोबत आणलेल्या कोयत्यानं उमरच्या डोक्यावर 3-4 आणि हातावर 3 वार करून त्याचा खून केला। गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास शांती चौकातील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला। पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर, दिलीप पवार, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्यासह MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह लादेन यांच्या रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आला। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली। खबऱ्यांच्या माध्यमातून संशयितांची माहिती काढली आणि त्या तिघांनाही काही तासातच पकडलं। गुन्ह्याचा अधिक तपास MIDC पोलीस करत आहेत।